नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी आशा करतो की मला जी माहिती मिळाली आहे, ती खोटी ठरावी. ती अनव्हेरिफाईड आहे. पण मी ज्या काही लिंक्स पाहतोय, त्याच्यात त्यामुळंच मला वाटतं आहे की त्याच्यामध्ये सत्यता असावी. मला माहिती अशी मिळाली आहे आणि हे जे कोणी लोक आहेत, ते इतके बिनलाजे आहेत आणि त्यांना हे पण कळत नाही आहे की आपण जे करत आहोत, ते कायदेशीर दृष्टीनं अतिशय चुकीची बाब आहे. माझ्याकडं मिळालेली माहिती अशी आहे, की ज्या पॉर्नोग्राफिक साईट्स आहेत किंवा जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, की ज्यांना असं वाटतं, की आपली व्ह्यूवरशिप वाढली पाहिजे, त्या पॉर्नोग्राफिक साईट्सवरती, प्लॅटफॉर्मवरती, ज्या कुठल्या असतील त्या, त्याच्यावरती हा जो भोंदू खरात आहे नाशिकचा, त्याच्याशी संबंधित असलेले हे जे व्हिडिओज आहेत, त्याची 15,000 ते 20,000 रुपयामध्ये विक्री सुरू आहे. अगेन आय एम टेलिंग यू, की ही मला अनव्हेरिफाईड माहिती मिळालेली आहे. पण मी का सांगतोय महाराष्ट्राला? कारण या माहितीच्या आधारावरतीच मला असं दिसतं आहे, की इतक्या मोठ्या संख्येनं म्हणजे अगदी एक्सवरती पण पोस्ट आहेत त्या, विच इज व्हेरी, व्हेरी अनकॉमन. टेलिग्रामला पण आहेत असं दिसतंय. त्याचबरोबर Instagramवरती खूप साऱ्या क्लिप्स आहेत आणि अनफॉर्च्युनेटली यातल्या अनेक क्लिप्स असं दिसतंय साधारणपणे, की ह्या ज्या क्लिप्स आहेत, ह्या AI जनरेटेड पण आहेत. त्यामुळं कुण्यातरी महिलेचा चेहरा तिथं डकवला आहे आणि त्याच्या क्लिप्स बनवल्या गेल्यात. हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. महाराष्ट्र शासनामध्ये जे पोलीस दलातले ह्यातले तज्ज्ञ आहेत, ते याच्याबद्दल योग्य ती कारवाई करतीलच. पण तुम्ही तुम्ही इमॅजिन करून बघा, की ज्या महिलेचा दुरान्वये ह्याच्याशी संबंध नाही आहे आणि समजा असलाही आणि त्या फसल्यात हे तर दिसतंच आहे, ज्यांना कोणाला त्या विकृतीनं बघायचं आहे. काल मला एका पत्रकारांनी फोन करून कळवलं आणि मी अर्थात ते चेक केलेलं नाही, पण तो त्यातला तज्ज्ञ आहे म्हणून, की ह्या खरात प्रकरणानंतर लोकांना एक कसल्या पद्धतीचे मानसिकतेचे लोक आहेत मला माहीत नाही. ते ओशनोजल त्याचं सर्च ऑपरेशन सर्च करतायत लोकं. खरात ह्या नावाने सर्चिंग इंजिनवरती ते शब्द टाकला की मोठ्या प्रमाणात खरात आहे. व्हायग्राची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक शोधतायत. त्यानंतर त्याची मेकिंग वगैरे बघतायत आणि सोशल मीडियावरती अर्थातच खरातला क्रिटिसाइज करणारी काही चांगली गाणी पण आलेली आहेत. असं दिसतं आहे की एकूणच खरात हे जे प्रकरण आहे, ते प्रकरण बियॉन्ड इमॅजिनेशनच्या पुढचं आहे. आपल्या कल्पनाशक्तीच्या पुढचं आहे. पण त्याच्यात व्यापारीविषयक काय शक्यता आपल्याला सापडतील, याचा पण लोक विकृतपणे आनंद घेत आहेत आणि त्यातनं पैसे कमवत आहेत. सो हा पैसे कमवण्याचा जो धंदा आहे, तो कसा रोखता येईल ते बघायला पाहिजे. मी नेहमी म्हटलं आहे, की तपास प्रक्रियेमध्ये कुठेही अडथळा येईल, अशा पद्धतीचं वार्तांकन करणं शक्यतो टाळलं पाहिजे. अर्थात काही फारच एक्स्ट्रीम इन्फॉर्मेशन आली आणि तुमच्या असं लक्षात आलं, की एखाद वेळेला कायदेशीर बखेड्याला सामोरे जावं लागलं तरी हरकत नाही. पण या प्रकरणामध्ये ज्या पीडित आहेत त्यांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने ही माहिती सांगणं गरजेचं आहे. ती सांगायला पाहिजे, पण एका मर्यादेत. माझ्याकडे हे माहिती आहे मला, की एक ACP आणि एक DCP लेव्हलच्या महिला अधिकारी ह्यांनी आपल्या बदलीसाठी ह्या खरातच्या माध्यमातून प्रयत्न केले. कसं असतं, की हा जो गॉडमॅन असतो ना, हा गॉडमॅन नेहमी अशा पद्धतीनं माझी अमक्यावर खूप चांगली मैत्री आहे, मी फडणवीसांनाच फोन करून सांगतो, मी पवार साहेबांनाच फोन करून सांगतो, असं काहीही करू शकतात आणि ह्याला हे लोक फसतात. त्यामुळे हे जे फसलेले लोक आहेत त्यापैकी काही पोलीस अधिकारी आहेत, काही RTO विभागातले आहेत. त्या प्रत्यक्षात त्या RTO विभागातल्या ज्या अधिकाऱ्याबद्दल मी बोलतोय, त्याची तर समता बँकेमध्ये काही खाती पण दिसत आहेत, ज्याच्यातनं ट्रान्झॅक्शन झालेली आहेत. समता बँकेची मंडळी पण याच्यातनं अडचणीत आलेली आहेत, की ज्यांनी हे व्यवहार अलाव केले. सो ह्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण पाहिलं, तर असं दिसतं आहे, की आत्ता जे प्रकरण बाहेर आले त्याच्यापेक्षा हे जे व्यापारी धोरणं आहेत ना, त्याच्याबद्दलची सरकारनं चौकशी करायला हवी. जितकं शोधता येईल, की हा मागचं कोण आहे, की जे ह्याच्यातनं पैसे कमवतात. कारण काय बघा, भोंदू बाबा अशोक खरातच्या संबंधित 4,650 अश्लील लिंक क्रिएट झाल्यात. 4,650 ज्या डिलीट करण्यात आल्यात. आणि सुदैवाने SITच्या ज्या प्रमुख आहेत तेजस्वी सातपुते त्यांनी सांगितलं आहे, की या भोंदू खरात संदर्भामध्ये 60 दिवसाच्या आत आम्ही या संदर्भामध्ये चार्जशीट दाखल करू. ही फार चांगली बाब आहे. कारण आज जे 19 महिला पुढं आल्या त्यात पोलिसांचं पूर्ण क्रेडिट, की त्यांनी तो विश्वास जागवला. आमच्यासारख्या माध्यमानं तो विश्वास द्यायचा प्रयत्न केला, की तुम्ही घाबरू नका, तुम्ही दोषी नाही. ना तुमच्या कुटुंबातल्या कुठल्या सदस्यानं बघितलं पाहिजे, की त्या महिला दोषी आहेत. त्या कुठल्या ना कुठल्या अशा मानसिकतेत होत्या, की ज्यामुळं त्या ह्या भोंदू खरातच्या ह्या भोंदूगिरीला त्या बळी पडल्या. त्यामुळं मला आउट ऑफ पत्रकारिता जाऊन, खरं तर पत्रकारितेमध्ये हे बसत नाही.
तरीसुद्धा त्या महिलांविषयी पूर्ण सहानुभूती असल्यामुळं मी म्हणतो की त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी सुद्धा त्यांना घरात कोंडून ठेवणं, त्यांना टोमणे मारणं, त्यांच्याबद्दल काहीतरी चुकीची वक्तव्य करणं हे टाळलं पाहिजे. आय होप ते तसं करत नाही आहेत. पण जर कोणी करत असेल किंवा त्यांच्या नातलगांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टी तुम्ही सुधारा. त्यात त्या महिलांचा अजिबात दोष नाही. शेवटी मी ह्या 15 दिवसाचे अनेक वेळेला सांगितलं, जे मी अनेकाकडनं ऐकलं पण. महिलांना स्वतःला स्वतःचे अधिकार वापरण्याची संधीच आपण देत नाही. म्हणजे माझ्या कुटुंबात घ्या, तुमच्या कुटुंबात घ्या, कोणाच्याही कुटुंबामध्ये साधारणतः पॅट्रियटिकल मी आज केरळमध्ये आहे. मी केरळमध्ये कालपासून आहे आणि मी निवडणूक कव्हर करतो. तर चर्चसारखा मुद्दा, की जिथे कॅथलिक आणि प्रोटेस्टंट हा जो ख्रिश्चन धर्माचे भाग आहेत, त्या धर्मामध्ये जाती व्यवस्था पण आहे आणि त्या धर्मामध्ये पॅट्रियटिकल सिस्टम पण आहे. पितृसत्ताक पद्धती आहे आणि त्यामुळं ननसारख्यांना की ज्यांनी आयुष्यभर धर्माची सेवा केली त्यांच्या पेन्शनबद्दल केरळमध्ये बोललं जातं. त्यामुळं समाज कोणताही असो, धर्म कोणताही असो, महिलांना स्वतःचे अधिकार नाहीत. त्या मुली असतील, त्या पत्नी असतील, त्या आई असतील, त्या आजी असतील, त्यावेळेला त्यांचं परावलंबित्व आपल्याला दिसतं. अशा वेळेला त्यांच्या लैंगिक भावनेबद्दल तर बोलणार कोण? त्यामुळे ह्या कॉन्टेक्स्टमध्ये त्या महिलांबद्दल सगळ्यांनी सहानुभूती बाळगावी अशी माझी विनंती आहे. अर्थात रुपाली चाकणकर आणि राजकीय कनेक्शन ह्या प्रश्नावरती मात्र SITचं जे मौन आहे तो कदाचित तपासाचा भाग असावा. पण जर पोलिसांनी ह्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई केली नाही, तर मग मला असं वाटतं की ह्या संदर्भामध्ये आपण ह्या टप्प्यापर्यंत तरी महाराष्ट्र SITनं उत्तम काम केलं एवढंच म्हणू शकतो. पण पुढं ते होणं अपेक्षित आहे. सातपुते यांनी सांगितले की आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ व्हायरल केल्यानं पीडित महिलांची बदनामी आणि त्यांना मानसिक धक्का बसण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार असं करणाऱ्या विरोधात कारवाई करता येते, ती करत आहोत. सातपूर आणि कोपरगाव पोलिसात गुन्हा दाखल करून 6 जणांना अटक केलेली आहे. माझ्या मते ज्या 6 जणांना अटक केली आहे त्यांचे ॲटलिस्ट चेहरे झाकलेले फोटो तरी महाराष्ट्राला दाखवा, ते गरजेचं आहे. जे काही चाललं आहे ते काही बरोबर नाही आहे. हा जो भोंदू खरात आहे हा कॅप्टन नाही आहे हे महाराष्ट्राला मी पहिल्यांदा सांगितलं. हा नागाचा खेळ पहिल्यांदा सांगितलं, चिंचुके पहिल्यांदा सांगितलं, ED पहिल्यांदा सांगितलं. सो आत्ताही मी तुम्हाला सांगतोय की ह्या लिंक्स विकल्या जात आहेत, हे व्हिडिओ विकले जात आहेत, काही AI जनरेटेड व्हिडिओ पण आहेत. सो 4650 लिंक्स या काढून टाकण्यात आल्या. 451 अकाउंट्स कायमस्वरूपी बंद करण्यात आलीत. म्हणजे 451 अकाउंटवरून ह्या महिलांना त्रास देण्याच्या दृष्टीनं हे व्हिडिओ शेअर केले जात होते, जे अत्यंत आक्षेपार्ह होतं. फॉर्च्युनेटली ह्या भोंदूबाबा संदर्भामध्ये आणखीन 11 महिलांनी तक्रार दाखल केली आहे पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देत. आणि हा भोंदू, मी कालही म्हटलं की हा भोंदू हा फक्त एकच करतो, ह्याच्याकडं हातचलाखी आहे. कृपा करून ज्या कोण्या मंडळींना असं वाटतं की ह्याला काळी विद्या येतं, मी जाणार आहे बंगालला, ते बंगालमधली कुठली काळी विद्या असते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, जे धादांत खोटं आहे. तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि मी नेहमी म्हणतो वारकरी संप्रदायाची परंपरा आहे हो महाराष्ट्राला. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, ह्या भोंदूच्या नादाला लागू नका तुम्ही. सो तिथे काय आहे, पतीचा मृत्यू अटळ आहे अशी भीती दाखवून देवाची ऊर्जा देण्याच्या नावाखाली हे अत्याचार झालेत. हे पण मी आधीच सांगितलं होतं, तरी आणखी सविस्तर सांगतो. खरातच्या पापाचा डोंगर मोठा आहे. ज्या महिला खरातकडे गेल्या त्यांची सर्व माहिती खरात रजिस्टरवर लिहून घेत होता. सर्व माहिती काढून महिलांना अचूक भविष्य सांगून पतीचा मृत्यू अटळ आहे अशी भीती दाखवून तो त्यांना जाळ्यात ओढायचा. त्यानंतर 8-15 दिवसांनी पूजा करायला नावाखाली बोलून घेऊन कार्यालयात तो त्यांचं शोषण करायचा. खरात आपलं बिंग फुटू नये म्हणून एकटाच पूजा मांडायचा, मंत्र म्हणायला लावून आणि डोळे बंद करायला लावून भीती दाखवायचा. एकांतवासामध्ये पूजाच्या नावाखाली देवाची ऊर्जा असं सांगून महिलांवरती अत्याचार करायचा. खरातच्या सर्व संशयास्पद कृतीमागची गुपितं आत्ता उघड झाली आहेत. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो की खरात हा चेहरा आहे, तो मुळामध्ये या चेहऱ्याच्या आडून अनेक लोकांनी त्यांचा काळा पैसा पांढरा केला आहे असं दिसतं आहे. शिर्डीत बनावट खाते प्रकरणी खरातची बहीण भाचा 2 अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. 7 खातेदारांची चौकशी झाली आहे. खरात नॉमिनी असलेल्या 57 खातेदारापैकी मंगळवारी 7 खातेदारांनी शिर्डीत हजेरी लावली, त्यांची चौकशी झाली. खरातनं स्वतःची बहीण आणि भाच्याचं नावंसुद्धा खातं उघडलं पण त्या दोघांना त्याची माहितीच नाही आहे. शिर्डीतील काही हॉटेल व्यावसायिक आणि राजकीय पदाधिकारी EDच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. SITकडून शिर्डीतील 10 ते 12 प्रतिष्ठानांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. EDकडे 100 दस्तावेज आहेत ज्याचा स्वतंत्रपणे तपास होणार आहे आणि 60 दिवसामध्ये या सगळ्या प्रकरणाचा तपास करून या सगळ्या संदर्भामध्ये 2018 पासून ज्या पीडित महिला या खराच्या जाळ्यात अडकल्या होत्या त्यांच्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करून पोलीस या संदर्भामध्ये पुढं जात आहेत. चांगली बाब आहे. ह्यातले अपडेट्स मी सांगितले, सध्या प्रकरण कुठं उभं आहे ते सांगितलं. मी जरी ह्या 5 राज्याच्या निवडणुका कव्हर करत असलो
तरी युद्धाकडेही आपलं लक्ष आहे, खरातकडे लक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत जे काही सुरू आहे त्याच्याकडे पण लक्ष आहे. तूर्तास आपण थांबतोय. सगळ्यांना विनंती आहे की हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. थांबूया आपण इथे.